फ्रेंड, कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. मस्त मजेत असताल हेच अपेक्षा करते, कारण मी कुणाचंही वाईट चितत नाही. सगळे मस्त असले पाहिजेत. मला कोणी जरी वाईट म्हणलं तरी काय हरकत नाही, पण तुम्ही सुखी राहा हीच भगवंताकडं प्रार्थना आहे. कारण कसं आहे, अरे बापरे, फोनवर किती अंधार तरी येते, एकतर काळ तरी येते, असं का होतंय? एक मिनटं. ओके, इतकं ठीक आहे. तरी माझा चेहरा व्यवस्थित नाही दिसत आहे. तर फ्रेंड, काय आहे ना, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. कारण आयुष्य पुन्हा पुन्हा नाही. आता माझं उदाहरण, आयो, आई आमची आज गेली मळायला. कसं आहे, फोनच सुधरू द्यायनात मला आजकाल. नुसते फोन फोन फोन, माझं कॉन्टॅक्ट वाढलंय तिच्यामुळं फोनच येतात मला उगाच. चला चौकशी करायला, बरी आहेस का, एकदा फोन आलं की फोन 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 फोन, काहीतरी भांडण, काहीतरी फोन. ऊन जास्त पडायले, तहान जास्त लागायली, दरड कोरडं पडायले. तर काल उन्हाचं हरभरं काढलं. आता आई तिकडला हरभरा आज मळायला गेली आहे, मी एकटीच आहे. आता म्हणलं एक व्हिडिओ छानसा टाकावं तुमच्यासाठी, आणि नंतर आपण हरभरं काढायला जावं. हरभऱ्याचं तरी ब्लॉग रोजच टाकणं, त्यात काही खास बघण्यासारखं नाही आहे. पण आज खूप महत्त्वाच्या आणि मुद्द्याच्या विषयावर बोलायचे. कसं आहे, मी एखादी गोष्ट धरली की बरोबर मला काहीतरी अडचण येते. तर आपला 10 मिनिटाचाच व्हिडिओ असणार आहे. त्याआधी कुणी नवीन असलं ना चॅनेलला, तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा. आणि तुमचं काय मत आहे ते व्हिडिओमध्ये नक्कीच सांगा. 2014 आणि आता 2026, म्हणजे 14 ते 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, म्हणजे 10 आणि 3, 13 वर्ष झाले माझ्या लग्नाला. एकदम छोट्या वयाचे होते मी यार, तेव्हा लग्न झालंय माझं. मला काही समज सध्या नव्हती, कशाला काय म्हणतात, नवरा कशासाठी असतो किंवा लग्न कशाला करतात हे सध्या कळत नव्हतं. त्या टायमाला माझं लग्न झालेलं होतं. पण का नशिबाने अशी माझ्या फेरी मांडली काय माहिती, की एकदम चुकीच्या ठिकाणी माझं लग्न झालंय. अरे किती निर्दयी व्हावं माणसाने, किती निर्दयी व्हावं. एखाद्याच्या लेकरासोबत लग्न करायचं, आई वडिलांनी मुलीला जन्म दिला म्हणजे कुणी तिचं आयुष्य उद्ध्वस्त करावं ह्याच्यासाठी नसताय जन्म दिल्याला. अरे आईवडिलाचं तरी कुठंतरी स्वप्न असतंय की आपल्या मुलीला चांगला नवरा भेटावा, तिच्या नवऱ्याने तिला सुखी सांभाळावं आणि तिचं सुख आपल्या डोळ्यांनी पाहावं आणि त्याचा आनंद घ्यावा, हे प्रत्येक आईवडिलाचं स्वप्न असते. पण माझ्या आईवडिलाच्या नशिबी समसम, रखरख, लोकांच्या टोचण्या, हे सगळं त्यांच्या नशिबाला आलंय. खरंच अशी वेळ माझ्यावर आली, पण त्यांच्यावर नव्हती यायला पाहिजे, किंवा माझा जन्म तरी व्हायला नव्हता पाहिजे असं वाटायलं. एकुलती एक पोरगी मी त्यांच्या नशिबाला, काय त्यांचा जीव म्हणत असेल. आता हे आईवडिलामुळे मी हा व्हिडिओ काढते, आणि मला तुम्ही सांगा की हे चुकीचं झालंय का बरोबर झालंय. सगळं पद्धतशीर बोलते मी. जरा सध्या म्हणजे तुम्हाला नाही समजायसारखं बोलत नाही मी. आपले मराठी लोक व्हिडिओ बघतात, आणि ज्यांना कळकळ असेल लेक मातेची त्यांनी नक्कीच माझ्या व्हिडिओला रिस्पॉन्स चांगला येईल आणि कमेंट्स ते चांगले येतील. आणि कमेंट आणि व्ह्यूजसाठी नाही तर खरंच हा एकदम म्हणजे काहीतरी जगाला संदेश पोहोचण्यासारखा व्हिडिओ बनवते मी. आईवडिलांचं स्वप्न असतं की मुलीचं सुख डोळ्यांनी पाहावं, पण माझ्या आईवडिलाच्या नशिबी काय आलं, भाऊकीने नावं ठेवावे, गावातल्यानी 4 लोकांनी म्हणावं काय त्याच्या पोरीचं खरंय, वाटुळं झालंय, काय त्याची पोरगी ह्या गावाला त्या गावाला फिरती, काय त्याची पोरगी अशीच असन, काय त्याची पोरगी तशीच असन. अक्षरशः हे लोक आईबापाच्या जी हृदयातली माया आहे ना, ते सध्या असं टोचण्या देऊन कमी करतायत. माहिती आहे का, हे मला फारचा अनुभव आलाय. आणि माझ्या मायबाप बहीण भावांनो, तुम्हाला एक सांगते मी, की तुम्ही माझे कुठून कुठून कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून लांबून लांबून व्हिडिओ बघताय मला सध्या माहिती आहे. पण माझ्या गावचा प्रश्न सांगते. एकतर आमच्या गावामध्ये व्हिडिओ क्रिएटर कोणीच नाही, मी एकटीच आहे मुळात. मी सध्या सोशल मीडियावर नव्हते 2 वर्ष झालं, 2 नाही 3 वर्ष होते आता.
मी व्हिडिओ बनवते, त्यासाठी ह्या लोकांना खूप वाईट विचार येतात माझ्याबद्दल. मी गावातल्या एका सध्या व्यक्तीसोबत बोलत नाही कसलंच, आणि ते सध्या लोक मला बोलत नाही, फक्त भामटेवणी तोंड बघत राहतात आणि महाग नावं ठेवतात. किंवा मी एखादे चांगले कपडे घालून चालले तरी नावं ठेवतायत. किंवा माझ्या बापाच्या दारात मी आहे, काही लोकांना वाटते बरं झालं वाटोळं झालं, असंच व्हायला पाहिजे. तर माझ्या बापाचं कोणाला देखवत नाही. माझा बाप कष्टानं वरी आलेला आहे, कष्टानं कमवलेला आहे. आणि आमच्या आईवडिलांना आम्हाला कधीच कुणाच्या बांधाला जाऊ दिलेलं सध्या नव्हतं. पण आज अशी वेळ आली की लोकांच्यात कामाला जावं लागते, फक्त आणि फक्त त्या नीच लोकांमुळे वेळ आली आमच्यावर. नाहीतर आम्ही कुणाच्या बांधाला जात नव्हतं. मी तर ना एवढी पोरगी ईर्ष्यवंत आहे की मी कधीच कुणाच्यात कामाला गेले नव्हते, पण मला सध्या लोकांच्या इथं कामाला त्यावेळेस बी जावं लागलं. आणि आता सध्या आई जर चल म्हणली, आईची परिस्थिती बिकट झालेली आहे, तर त्याच्यामुळं मला कधी कधी आईचं ऐकून जावं लागते. तरी मी त्या दिवशी आईसंग भांडणं केली अक्षरशः. त्या हरभऱ्यापासून मी नंतर हरभरं काढाय गेले नाही. 1 का 2 दिवस एक ताई भेटायला आल्या, तेवढंच गेले, नंतर मी गेले नाही. कारण मला ना मला नकोच, माझ्या मनाला कसं तरी वाटत होतं. मी 4 वर्ष झालं आता कामाला जात नाही लोकांच्या इथं, त्याच्यामुळे नको. मी माझ्या आईला सुद्धा सांगितलं तू कामाला जाऊ नको, पण देवानं माझे भाऊ सध्या मला चांगले नाहीत दिले ना. त्यांचं ते दारू पिणं, नशा करणं, हे त्यांना ह्यांच्यामुळे माझ्या आईवडिलाला खरं तर वाईट वेळ आली. हे जर चांगले असते ना, तर आम्ही त्या लोकांना चांगलं नीट केलं असतं. चांगलं म्हणजे एकदम चांगलं नीट केलं असतं पैसे खर्चून, ज्यांनी माझ्या आयुष्याची वाट लावली. मी पण तुमची बहीण आहे मित्रांनो. तुम्ही मला वाईट कमेंट न करता मला समजून घ्या की मला काय म्हणायचं. जर तुमचीच बहीण माझ्या जागेवर अशी ना अशा अवस्थेत जगली असती, अशा ठोकरा तिला खावं लागल्या असतं, तर तुम्हाला बघवलं असतं का? नसतं. पण माझे भाऊ त्या लायकीचे नाही आहेत, आज स्पष्ट सांगते. आजपर्यंत मी काहीच सांगितलं नाही त्यांच्याबद्दल, पण आज सांगते. दोन्ही भाऊ बेवडे असल्यामुळे आज माझ्यावर ही वेळ आलेली, नाहीतर मी ही वेळ येऊ शकत नव्हते. आणि खास करून तर माझ्या गावातले आणि पाहुणे रावळे व्हिडिओ बघतात, आणि मी जर असं काय बोलले माझ्या भावांबद्दल, हे तर त्यांची इज्जत कमी होती असं वाटते, किंवा त्यांच्या दारात राहून त्यांची इज्जत कमी करायली, म्हणून मी शब्द सध्या बोलले नाही. पण आज थोडक्यात सांगते की ते पिदाडे मला माझ्या रक्तमासाचे भाऊ आहेत, त्यामुळं मला त्यांची इज्जत कुठं घालवायची नाही. कसे जरी असेल ते माझे भाऊ आहेत, कारण त्यांना माझी कधी माईल. बेवडे जरी असले तरी माझ्या डोक्यावरून तरी हात फिरवतील. एक भाऊ म्हणून मला भाऊ राहतील एवढंच मी अपेक्षा करते. जास्त कुठली अपेक्षा नाही मला त्यांच्याकडून. पण त्यांची कर्तबदारी व्यवस्थित असते ना, तर नक्कीच आज माझं एवढं वाटोळं झालं असतं तरी आम्ही यशाच्या शिखरावर असतो सगळेच. आणि माझ्या आईबापाला सध्या एवढी दगदग करायची गरज नव्हती. तर आमचं घर असं आहे बघा, पुढं पत्रे मारलेत आणि तिकडं इटाचं घर आहे. ह्या घराला 15 वर्ष झालं घर बांधलं. हे घर बांधलं की माझं लग्न झालं. ह्या माझ्या लग्नाला 5 ते 7 लाख रुपये गेले. तेच 7 लाख जवळ असते तर आज आमचं घर बघायसारखं असतं. पण ते 7 लाख त्या लोक चोराच्या हवाली झाले आणि सोन्यासारख्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. काय त्या आईवडिलाचा जीव म्हणला असेल आणि काय त्यांच्यावर बीतली असेल सांगा. मला सगळं कळतंय, पण शेवटी मी सध्या माझ्या आयुष्यात गोंधळून गेले, त्यामुळं मला चिडचिडपणा होते. मी वापस बोलते, आमच्यामध्ये वादविवाद होते, पण मी परत माझ्या आईवडिलाकडे येते. कारण माझ्यासारखी माया कुणालाच येणार नाही त्यांची, जितकी मला येते. कारण मी जितकं बोलते म्हणजे मला तेवढं समजते म्हणून बोलते. तर अशा निर्दयी लोकांना काय केलं पाहिजे सांगा. एकतर मला वकील चांगला भेटला नव्हता, त्यामुळं माझं हे सगळं पालतं पडले. 7 वर्ष वेळ वाया गेली, माझा पैसा सध्या गेला आणि कुठलाच निकाल अजून बोर्डावर केस आली नाही किंवा काही नाही. माझं भांडण तसंच रगडून पडले. काही म्हणाय गेलं तसल्या लोकांना काही बोलता येत नाही. माझी परिस्थिती आहे म्हणून त्या सध्या गरीब परिस्थितीचा त्यांनी फायदा घेण्याचा प्रयत्न केला. आपण म्हणतो जवळचे आहेत असे आहेत, पण तसं काही नसते. कोणी कोणाचं नसतं ह्या जगामध्ये. त्या लोकांना पैसा दिला की सगळं फेर असते, नाही तर काही नसते. एवढं मी सांगू शकते. आता मला जास्त त्याच माणसाबद्दल बोलायचं नाही, तर आपण विषय बदलूयात. की जे काय माझ्यासोबत घडलंय आतापर्यंत, ह्या लोकांनी मला लग्न झाल्यापासून इथं टाकलंय. अक्षरशः लग्न झाल्यापासून 2014ला लग्न झालं, त्यात रबझप 3 वर्ष नांदली मी. 3 वर्षाच्या नंतर रबझप नांदली माझी पांढऱ्या पायाच्या अवदासान अपशगुन. फक्त याव का ह्या झाडाखाली बसले मायबाप. मी खोटं नाही बोलत, माझी काही चूक नव्हती. आता भले म्हणू जा कोणी का माझी काही चूक होती, पण माझी काही चूक नव्हती. किंवा मी तिथं लपडेबाजी केली नव्हती, किंवा मी छपरीपणा केला नाही, ना चोरी केली नाही. तर फक्त पांढऱ्या पायाची आहे, हिच्यामुळं पाय मोडला आमच्या नवऱ्याचा म्हणजे सासूचं म्हणणं होतं की तिच्या नवऱ्याचा पाय माझ्यामुळं मोडला.
नवरा काय म्हणला, ही पोरगी मला अजिबात पसंत नाही, माझ्या गळ्यात असलं येडं आणि आडमुठं जनावर बांधलंय, ना वानाला आहे ना गुणाला आहे, तिला स्वयंपाक येत नाही, तिला घरातली कामं येत नाहीत, ना तिला नीट बोलता येत नाही, ना तिच्या अंगात टापटीपणा नाही. माझं वय लहान होतं त्या टायमाला, एक 7वी-8वीचं वय होतं, पण मी एकदम नादान पोरगी होते. आज सध्या नादान आहे, त्या टायमाला तर लय नादान, लय बालिश होते, मला काही कळत नव्हतं आणि एवढी बी मूर्ख नव्हते मी. दिसायला वगैरे सगळी जशी आता आहे तसंच चांगलीच दिसत होते. ही तरी केस मी एवढू शकेल, हातभर तर विणी होती माझी कमरा इतकी. बरं जाऊ द्या, दिसण्याचा विषय सोडा. पण ती नवरा त्यांना स्वतःहून म्हणला की ही मुलगी मला पास नाही आणि मला ही बायको म्हणून मला पाहिजेच नाही माझ्या आयुष्यात. त्यांनीच त्याचे आईवडील लावून दिले त्या नवरा म्हणणाऱ्यांनी, ज्याच्यासोबत माझं लग्न झालं होतं. मग त्याच्या आईने मारायचं उठसूट. हे बघा, माझ्या हातचा कधी स्वयंपाक खायचे नाही, कुत्र्याला फेकून द्यायचे, म्हणायचे घाण आहे, स्वच्छ राहत नाही, फलानं बिस्तानं काय काय आरोप लावायचे माझ्यावर. मी स्वयंपाक बनवायचं लावायचे मुद्दामून मला, आणि खात तर स्वयंपाकाला शिवीत नव्हते. त्यांचे ते वेगळं काही बी खायचे, बाजाराहून काय आणलं तर लपवून खायचे, चहा प्या दिलं तर त्यांच्या मनावर द्यायचा 2 घोट. काम करून नुसती भूक लागायची, संध्याकाळी रात्री जेवायला सध्या पुरतं उरतं देत नव्हते ती, भाकर भाजी सध्या. म्हणजे खूप अत्याचार करायला चालू केले त्या सासू सासऱ्यांनी, त्या दिरानी आणि त्या नवऱ्यानी. त्या नवऱ्यानी तर प्रत्येक वेळेस छोटे छोटे किरकोळ कारणावून इकडंच बघितलं तिकडंच बघितलं, असंच विचारलं, पदरच पडला, कामच काय एवढं झालं नाही, तेवढंच काम व्हायला पाहिजे होते, अशा कारणावरून मला प्रत्येक वेळेस उठसूट मारहाण करायची. आणि पांढऱ्या पायाची अवदसा आमच्या घरात घुसली. पांढऱ्या पायाची अवदसा घरात घुसली म्हणूनच आमच्या घराचा उन्हाळा झाला, फलानं बिस्तानं असे खूप खूप अत्याचार केले माझ्यावर. अत्याचार करूनही मी नांदण्याचा प्रयत्न केला, आणि आईवडिलाचे स्वप्न, आपल्या मुलीला तिथं जर पाठवलं आणि 2 मुलं झाले तर हे लोक आपल्या मुलीला सोडून नाही देणार, नांदवतील. अरे आमच्या पुरीला सांभाळून घ्या, आमच्या पुरीला नाही तिनं स्वयंपाक केलेला, नाही तिनं आमच्या घरी काम केलेलं, लय लहाडात वाढवलेली पोरगी आहे आमची, असं रिक्वेस्ट केली त्यांच्याकडं, त्यांचे पाय धरले कित्येक वेळेसा, माफी मागितली, तरीही त्या लोकांनी ऐकलं नाही. शेवटी त्यांनी द्यायचा तेवढा त्रास दिला, जितकं हाणायचं होतं ना त्या नवऱ्यानं तर मन भरून घेतलं बघा मला मारू मारू. त्या बाईनी ते सगळ्यांनी त्यांनी लय लय पाप केलंय, पाप घेतलंय माझं बघा. तुम्हाला सांगते, त्यांनीच माझ्या आयुष्याच्या चिंध्या केल्या. आता लोकाला दोष देऊन काय उपयोग नाही. कोर्ट कचेरी खेळायची वेळ त्याच्यामुळंच आली, कोर्टाची पायरी मी त्याच्यामुळंच चढली, त्याच्यामुळंच माझ्या नशिबाला एवढं सगळं हे आलेलं आहे. नाहीतर आम्ही कशाला, आम्हाला कोर्ट काय असते, पोलीस स्टेशन काय असते, बाप जन्मी आमच्या बापाला माहीत नव्हतं ना आम्हाला तर माहीतच नव्हतं. बाप माझा गरीब होता, शेती कमवली, येडवाकडं का होईना घर उभा केलं, पण कधी आम्हाला लोकांच्या बांधाला जाऊ दिलं नाही बापानं, का कधी कुठली वाईट वेळ नाहीच येऊ दिली आमच्यावर. आणि आम्ही सध्या कुठली वाईट वेळ, फक्त ह्या लोकांमुळे आज माझ्या नशिबाला कोर्ट कचेरी आली, पोलीस स्टेशन आलं, पैसा तर पैसा, माझ्या बापाचे 10 लाख रुपये गेले, 10 लाख, आणि त्याच्या सोन्यासारख्या लेकीचं वाटुळण माझं आयुष्य आज आज नरकासारखं आयुष्य करून टाकलं फक्त त्या लोकांनी. तरीही ती लोक काय म्हणतात माहिती आहे, आता 7 वर्ष तर कोर्टा कचेरीचा, ह्यांनी 7 वर्षामध्ये 1 रुपया पोटगी भरली नाही. तुम्ही बघताय मला यूट्यूबवर किती माझे हाल आहेत. मी ह्या गावाला जाते त्या गावाला जाते, सुशिक्षित नसून अशिक्षित आहे, 8वी शिक्षण आहे माझं, 8वी सध्या पास नाही मी, 8वीतच माझं शाळा सोडलेली होती, मी घरी आलेली होती, त्यानंतर माझं लग्न झालेलं. तर मग मला कुठं चांगला जॉब भेटत नाही, लोक त्रास देतात. तरुण पण म्हणजे काय एवढी सोपी गोष्ट नसती, म्हणून तर लोक लेकीला दावं लावून देतात. त्याचं उदाहरण आज मला कळलंय की पुरीचं जात म्हणजे काय असते, का लोक लग्न करतात. तिला एकटे जगता येत नाही, एकटं फिरता येत नाही, मग इज्जत सोडून द्यावं लागते आणि जगावं लागतं, ही मी तुम्हाला सांगते. पण मी तसं केलं नाही. लोक नावं ठेवली, मला वाईट आहे म्हणली, चांगली नाही म्हणली, आजही नावं ठेवतात, तवाही ठेवत होते, पण मी इग्नोर केलं सगळं, म्हणून जगले. ज्या आहे त्या परिस्थितीत खुश राहायचा प्रयत्न केला, जसं आहे तसं चांगलंय म्हणून जगले. पण मी लोक काय म्हणाले तर कसं होईन आणि कसं करू म्हणून मी कधी आत्महत्या करायचा प्रयत्न केला नाही, जगले. सोन्यासारखे 2 मोडं दिलेत मला देवानं, त्यांच्यासाठी जगले. कारण आज मी जिवंत असताना त्यांचा बाप असं वागतो आमच्याशी, मग मी मेल्यावर त्यांची काय अवस्था होईल ह्या गोष्टीचा विचार केला. माझ्या मायबापाचा जितका माझ्यावर जीव आहे, ज्यांनी जगाचा विचार केला नाही, स्वतःची लेक त्यांच्या दारात सांभाळली, माझ्या लेकराचा सांभाळ केला आणि मला इथं ठेवलं, त्याच्यापेक्षा मोठे उपकार माझ्यावर काहीच नाही. मी सगळं माझं आयुष्य त्यांना दान करीन,
पण मी आत्महत्या करणार नाही. मला त्यांच्यासाठी जगायचे. पुढचा आधार आईवडिलाचा मीच आहे. आज माझी थोडी वाईट वेळ आहे, नाहीतर आज सध्या मी त्यांचा आधार आहे. तरीही आई-वडील मला दुःख लागू देत नाही. मला माहिती आहे मी सुखात जगते. मी कधी त्यांनी मला नवरा नाही ह्या गोष्टीची कमी भासू दिली नाही कधीच आई-वडिलांनी. अरे मी माझ्या खैऱ्या आता डेश मला वाईट बोलायचं नाही. मला लई वाटत होतं मी कुठेतरी कमवावं, पण ते मी सक्सेस झाले नाही त्याच्यामध्ये. मी जिथं तिथं आपटापट आदळआपटच झाली. माझे शिक्षण नसल्यामुळे हे प्रॉब्लेम झाले. मग या 7 वर्षामध्ये 8 वर्ष झालं आई-वडील क्लिअरच नाही. 8-9 वर्ष झालं नांदाय. 2-4 वर्ष नांदविलंय त्यांनी. ती बी नुसते रपके देत. जीव जाता जाताच माझा राहिला होता एवढंच. तर त्याच्यामुळं म्हणते मी की बापरे, थांबा फोन आलाय मला 1 मिनटं. मला कॉल आलता त्यामुळं मला ते माझ्या जरा फेसबुकचा प्रॉब्लेम झालाय त्यामुळं व्हेरिफिकेशन करायचं होतं. एक मॅनेजमेंटवाला आहे त्यांचा कॉल आलता त्यामुळं डिस्टर्ब झालं, सॉरी. बट तर मला एवढंच सांगायचं ह्या व्हिडिओमधून की ते लोक अजून सध्या मला एवढा त्रास देतात, एवढा त्रास की आता मी व्हिडिओ टाकला होता त्या दिवशी आमच्या सासूबद्दल की बाबा सासू मला म्हणली की म्हणली ते म्हणली. आता रेकॉर्डिंग करता आलं नाही. माझा फोन हा बंद होता आणि आईच्या फोनवर फोन आलता, कारण मी जे रिअल आहे तेच दाखवलेले आतापर्यंत. आणि माझ्या बोलण्यातून सध्या काही बनावटी सांगायले असं दिसत नाही आहे स्पष्ट. आणि दिसण्यासारखं काही बोलतही नाही. जे घडलंय, जे दिसतंय आणि जे झालंय तेच बोलायला लागली मी. तर त्यांना राग आला. नुसता व्हिडिओ टाकला तर त्यांना राग आला की माझ्या आईवडिलाला फोन करून म्हणले की तुमची पोरगी धंदा करते, लॉजला जाती झोपायला. त्याच्यानंतर म्हणला की ती धंद्यावाली आहे ना, आम्ही तिला का नांदू. आणि जर तिनं आमचा व्हिडिओ टाकला तर आम्ही तिला खलास करू, तिला मारून टाकू. पण आम्ही तिला जमिनीत हक्क देणार नाही आणि लेकरं सध्या नाही सांभाळले तर मारून टाका. आमचं नाव व्हिडिओमध्ये घ्यायचं नाही आणि आमचं नाव घ्यायचं तिचा काय संबंध आहे असं बोलण्यात आलं. म्हणजे जोपर्यंत त्यांच्या घरात होते तोपर्यंत पांढऱ्या पायाची अवदसा होते, टापटीपणा नाही, तिला काही भाकरी येत नाही, तिला स्वयंपाक येत नाही, ती छान दिसत नाही, तिला नीट बोलायची अक्कल नाही. आणि आता माहेरात राहिले तर मी धंदा करते आणि आम्ही तिला जीव मारून टाकू आणि आम्ही तिला कपाळाला लावाय माती सध्या देणार नाही प्रॉपर्टीमधली. आणि ती बैल भाड्या ती छकटा ती नवरा आहे ना, नवरा तर म्हणायचं माझ्या लायकीत तर बसतच नाही आहे ती. पण आता हुनीन झालंय म्हणून नाव घ्यायची वेळ, कारण विषयच त्यांचा आहे. तर म्हणून तो काय म्हणला त्याच्या आईकडं फोन देते हे. आता घटस्फोट करायचा नाही, कशामुळं करायचा नाही त्याला घटस्फोट, की बाबा लेकरांना हक्क द्यावा लागन. कोर्ट सुट्टी देणार आहे का, नाही देणार. ठीक आहे. आता मला काही गोष्टी आहेत की सगळ्याच गोष्टी शेअर करेल असं नाही, पण असं ह्या लोकांनी जे आमच्यावर वेळ आणली ते खूप वाईट आहे. ह्यांना नरकडीत सध्या ह्यांना जागा भेटणार नाही. एवढं ह्यांनी वाईट कर्म केले. कारण लोकांना त्रास देणं, लोकांचे मन दुखवणं हे पाप आहे. मग लोकांची इज्जत घेऊन, लोकांसोबत लग्न करून, त्यांच्यावर अत्याचार करून सोडणं आणि ते ह्यांच्यामुळे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन बी ती व्यक्ती खटपटून ते 2 लेकरं सांभाळण्यासाठी एक बाईची जात जगत असेल आणि ती जगताना सध्या तिच्यावर असे चारित्र्यहानीन करणं किंवा जीव मारायची धमकी देणं, ब्लॅकमेल करणं, म्हणजे किती उलटाने आहे. बापरे, डेंजर पाप केलेलं आहे बघा मी, डेंजर. मला देवाने एवढं छान बनवलं, एवढं इमानदार बनवलं, पण माझे नशीब एवढं का वाईट लिहिलं ह्याची खंत वाटते मला कुठंतरी. आणि ही गोष्ट एकाच्या नशिबाला नाही आली तर सगळ्याच्या नशिबा आलेली. मायबापाच्या आली, भाऊबंदाच्या आली, माझ्या आली, त्या लेकराच्या सध्या आली. ह्यांच्यामुळं किती जणांचं आयुष्य म्हणजे टेन्शनमध्ये, दुःखामध्ये चालले. त्या 2 लेकराला वाटते आम्हाला बाप नाही, आमचा बाप असा का, लोकांचे बाप कसलेत, आमची माय एकटीच कमवती. आता शेवटी ते कुणाला म्हणणार आहेत काय द्या, मलाच म्हणणार मम्मी आम्हाला ही नाही, मम्मी ती नाही. आणि मम्मी कष्ट करून त्यांना द्यायला तयार आहे. कष्ट नाही, तुम्हाला सांगू का एक उदाहरण, ज्याच्यावर वेळ येते ना त्यालाच कळते किंवा काय करावं लागते. ती लोक फक्त बोलतात, माहेरात पडली माहेरात राहिली. बापाला बोलतात, ह्या गावातल्या लोकांना तर, ह्या हरामखोर लोकांना ना आमच्या गावातल्या कुणाला राग यायचं त्याला राग येऊ द्या. ह्यांना काय माझं घर चालवायचंय का, हे लोक मला एक रुपडीचं कधी आणून देत नाही किंवा कुठल्या गावातल्या सरपंचानी माझी एक मदत केली नाही. एवढी मी एकटी राहिले पण कधी काय कुणी दखल दिली नाही. ते घरगुती मॅटर आहे म्हणले, पोरगीच नांदत नाही म्हणले, पोरगीच वाईट आहे म्हणले,
कधीच ना पोरांच्या शिक्षणासाठी मदत केली, ना कुठं जॉबसाठी मदत केली, ना मला इथं राहण्यासाठी किंवा माझं मतदान यादीला नाव देण्यासाठी कोपनला ना कसलीच मला ह्या लोकांनी मदत केली नाही. मग मी ह्या लोकांचा काय विचार करून जगू तुम्ही सांगा. आणि हे लोक महाग गु खात्यात माझ्या आईवडिलापाशी आमच्याबद्दल लेकरं चांगले नाहीत, पुरीचं वाटोळं झालंय, पुरीला सोडून दिलंय, पोरगी दारात पडली, असं गो खाऊन गो खाल्ली माती खाणारे लोक आहेत आमच्या इथं. म्हणून मी कुणाच्या नादी लागत नाही, कुणाला बोलत सध्या नाही, मला गरजही नाही बोलायची कुणाला. मी स्वतःच्या आज माझ्या कष्टावर आहे, उद्या सध्या मी माझ्या कष्टावर राहणार आहे. बाकी कुणाला किती गु खायचं आहे ते खाऊ शकतात, पण मला तुम्हाला आणि हे गावातल्या लोकांचं उदाहरण बाहेरगावच्या लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते, की ना की गावातल्या लोकांना. हे जे लोक मला नावं ठेवतात ना, ते काय माझं घर नाही चालू होते, सगळ्या गोष्टीला झुंजत मी आले, तोंड देत मी आले, हे फक्त नावं ठेवून बाजूला होते. काही लोक तर म्हणले आम्ही घरं बांधले, ह्यांचं घर असलंय म्हणले घर आमचं. पण असू देत, माझा बाप एक लेकीचा सांभाळ करायला लागलाय का, तर माझा जीव वाचवलाय त्यांनी, ह्याच्यापेक्षा मोठं काही पुण्य केलं नाही. आज ना उद्या मी सक्सेस होणारच आहे, आणि त्या टायमाला आमचं घर एवढं छान असेल की कुणाचंच तसं घर नसेल, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. माझ्या घरासारखं घर कोणाचं नसेल बी. ज्यांना ॲटिट्यूड आहे ना आम्ही घर बांधलं ना आमच्या बापाचं घर नाही, पण मी एक लेक असून मी माझ्या बापाला सपोर्ट करणार आहे. आणि जे आम्ही भांडणं तणणं करतो ना, तर घरोघर मातीच्या चुली असते. त्यामुळं आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, हे सवयी तुमच्या सोडून द्या. आणि वेळ प्रत्येकाची असते, प्रत्येकावर वेळ येते, प्रत्येकाच्या कुणाच्या ना कुणाच्या लाईफमध्ये काही ना काही असते. त्यामुळं कुणावर वाईट वेळ ना त्याचा तमाशा बनवू नका आणि कुणावर नावं ठेवू नका. आमच्या इथल्या 72 लोकांना लय सवय आहे नावं ठेवायची, गू खायची. आपलं आपलं बघायचं ना घरात. भावकीतले लोक तसेच, गाववाले तसेच, आजूबाजूचे तसेच. हद्द सोडली बघा भावांनो आणि बहिणींनो. मी तर कोणाच्या नादी लागत नाही चक्क. त्यामुळं आले की हो का हे घर सोडत नाही माझं पटांगण एवढं. अजिबात नकोय मला. गावात गेलं तर मी कोणाशी बोलत नाही, कारण कुणाची किती काय लायकी मला माहिती, त्यामुळे बोलायचं नाही मला. माझ्या बापाचं नाव, आता हे लोक मला वाईट म्हणतात ना प्रत्येक जण, की मी एकटी राहते, एकट्या बाईला नावच ठेवतात. पण ते लोक आमचं घर चालवित नाहीत किंवा आम्हाला काही आणून देत नाही किंवा आम्हाला मार्गदर्शन करत नाही. त्यामुळे त्यांचा अधिकार सध्या नाही आम्हाला बोलायचा. त्यांची तोंडावर हिंमत नाही बोलायची, महाग बोलून जातात. पण सगळ्यात मोठा दोष मी ह्या नीच लोकांना देते, ज्यांनी माझं वाटोळं केलंय. आणि माझ्यावर कुठली कारवाई करायची ती करू द्या, माझं मत मांडण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. जे बी झालंय ना ते मी बोलले. आणि त्यांनी माझ्यावर घाण आरोप लावलेत ना, की मी वाईट आहे, मी धंद्यावाली. त्यांनी पण हे सिद्ध करून दाखवावं, तेव्हाच मी गप्प बसणार आहे. आणि किती जरी आरोप लावले ना, तर मुलांचा हक्क देणं चुकणार नाही, एवढं मी तुला सांगते. आणि मित्रांनो, जाता जाता एकच सांगते, की लग्न करताना एकतर विचार करा, नाहीतर आयुष्यभर बिन लग्नाचं जा. पण असल्या नीच लोकांच्या नादी लागून आयुष्याची बरबादी करून घेऊ नका बस. कारण लोक फसवतात लग्न होस्तर, आणि त्यांची डाळ शिजली की मग हे आपल्यावर उरपाटे टांगड्या करून मुतते, जसं माझ्या आयुष्यात घडले. आता प्रत्येक जण सारखंच नसते, पण त्या भागात जे लोक आहेत ना ते खतरनाक बेकार लोक आहेत रे, बापरे. लय वाटोळं झालंय माझ्या आयुष्याचं, हद्दपार बेकार केलं त्या लोकांनी माझं. पण योग्य वेळ नक्कीच येणार आहे, त्या वेळेची वाट बघते. तर चला लवकरच भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आता मला थोडा उशीर होतंय, जायचंय मला. आणि हे माझ्या व्हिडिओमधून कुणाला जर राग आता आला असेल तर काही हरकत नाही. जे लोक बोलतात ना त्यांनाच हा व्हिडिओ लागल, जे मी गाववाल्याबद्दल बोलते ती. आणि जे मला बोलत नाहीत त्यांना नाही लागणार. त्यामुळं मला वाईट वाटून घेण्याची काही नाही, आणि तुम्हाला राग येऊन देण्याची सध्या काही गरज नाही. आणि राहिला विषय त्या लोकांना, त्यांना काय करायचं नाही ते करू शकतात. आणि राहिला विषय तुमचं काय मत आहे तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये मांडा. आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका, आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण माझी स्टोरी प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे असं मला वाटतंय. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.